आदरणीय राज्यपाल, आदरणीय मुख्यमंत्री, आमचे उत्सवमूर्ती आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, माननीय सुभाष देसाई साहेब, माननीय महापौर, स्थानिक खासदार माझे मित्र अरविंद सावंत, स्थानिक आमदार माझे मित्र मंगल प्रभातजी लोढा, आमच्या खात्याच्या सचिव वळसा, सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, सांस्कृतिक खातं ज्यावेळी माझ्याकडे आलं त्यावेळी पुरस्काराचा कार्यक्रम इतका वर्तमानपत्रात आणि मीडियात आणि लोकांमध्ये चर्चेला जातो हे मला माहितीच नव्हतं. आणि यावेळचं मला एक सनदी अधिकारी आले, म्हणले की तुम्ही बहुधा मंत्री झाल्यामुळे यावेळचा महाराष्ट्र भूषण जरा जास्त चर्चेला गेला आहे. हे मला आश्चर्य वाटतं की रस्त्यावरच्या 10 जणांना विचारलं की तुला छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची माहिती अधिक कशातून मिळाली, तर त्याले 5-6 जण तर सांगतील की आम्हाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्रातून मिळाली. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर मला सुद्धा छत्रपती शिवरायांच्या विषयातली माहिती अधिकाधिक जी मिळाली ती अगदी शाळा कॉलेजच्या दिवसापासून ही माननीय बाबासाहेबांची व्याख्यानमाला असतील, पुस्तक असेल, आणि ती माहिती घेत असताना, ते पुस्तक वाचत असताना, ती व्याख्यानमाला ऐकत असताना जे आक्षेप घेतले जात आहेत त्यातला 0.5% सुद्धा डोक्यात कधीच आलं नव्हतं, जे गेल्या आठवड्यात जास्त यायला लागलं. मी आम्हाला बाबासाहेबांच्या माध्यमातून शिवचरित्र जे कळलं त्यातनं जी व्यक्तिमत्व कळली त्यामध्ये कान्होजी जयदेव होते, बहिर्जी नाईक होते, तानाजी मालुसरे होते, हिरोजी फर्जंद, दौलत खान, मी ही सुद्धा व्यक्तिमत्व, ही प्रतापराव गुजर असतील, मी असंख्य, मी नावं घ्यायला गेलो तर वेळ कमी पडेल, पण ठराविक 1-2 व्यक्तिमत्वाच्या भोवतीच शिवचरित्र गुंफून टीका करायची असं नका. ही सगळी या राज्यात या स्वराज्यासाठी 18 पगड जातीची लोक कामाला लागली होती आणि छत्रपती शिवरायांनी सगळ्यांना सोबत घेऊन केलं होतं. हे ह्याच शिवचरित्रातनं माझ्यासारख्या या राज्यातल्या तरुणाला कळलं होतं. सुमित्रा राजेंनी शिवशाहिरी पदवी माननीय बाबासाहेबांना दिली होती. आजही अशा अनेक राजघराण्यातल्या सोयरीक जुळवण्यापासून त्याचे बाकी सगळे विधी होईपर्यंत आताच्या भाषेत म्हणायचे तर कन्सल्टंट बाबासाहेबच राहिले आहेत. मला या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात खरंच आश्चर्य वाटतं की विनोद तावडे मराठा आहे म्हणून त्याने पुरंदरेवर प्रेम नाही करायचं. हे कुठल्या महाराष्ट्राने आम्हाला शिकवलं? काल कोणीतरी एक जावई शोध लावला की तावड्यांना फडणवीसांना अडचणी आणायचं होतं म्हणून बाबासाहेबांना पुरस्कार दिला. हा शोध कुठल्या डोक्यातनं कसा लागतो हेच मला असं वाटतं की ही जी ताकद गेले काही दिवस चालली आहे, ज्यावेळेस उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण जर द्यायचं असेल तर सोशल डिस्क्रिमिनेशनचे पुरावे आणा, संशोधन त्याचं करायला पाहिजे होतं. म्हणजे या समाजातल्या आमच्या मागे राहिलेल्या तरुण तरुणींना रोजगार आणि शिक्षण घेता आलं असतं. जे काम त्यांनी नाही केलं ते काम आमचं सरकार आलं तर आम्ही करतोय. आणि आम्ही कोर्टामध्ये हे सगळे पुरावे, जो कायदा आपण पारित केला आहे ते सगळे पुरावे कोर्टामध्ये देण्यासाठीची मेहनत आमचं सरकार आल्यानंतर आम्ही करतो आहोत. आणि या समाजातल्या तरुण तरुणीला योग्य संधी देण्याची जबाबदारी हे सरकार घेत आहे. हे या लोकांना या निमित्ताने मला सांगायचं आहे. इतकं इतिहासाविषयीचं प्रेम आहे, कधीच गड किल्ल्यांकडे लक्ष नव्हतं.
आमचं सरकार आलं आणि गड किल्ले संवर्धन समिती केली आणि पहिले 10 किल्ले आम्ही बलकवडे साहेब आणि बाकीच्यांच्या सहकार्याखाली त्यांचं आम्ही संवर्धन करण्याचं काम हातात घेतलं. जितकं प्रेम, जितका आदर छत्रपती शिवरायांविषयी इतरांना आहे ना, त्याच्यापेक्षा सक्रिय जास्त आदर आणि प्रेम हे आम्हाला सुद्धा आहे. केवळ राजकीय पोळी भाजण्यापोटी ते प्रेम आमचं नाही. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने गडकिल्ल्यांचं संवर्धन असेल, खरा इतिहास त्यातला दाखवायचा असेल तर रायगडावर 10 कोटी रुपये खर्च करून रायगड महोत्सव करण्याची घोषणा सुद्धा अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी जी केली की खऱ्या अर्थाने शिवकालीन माहोल त्याचे आपण जगातल्या लोकांना दाखवावं. हे कुठल्या प्रेरणेत नाही तर छत्रपती शिवरायांच्या विषयी असणाऱ्या प्रेम भावनेत नाही तर आदरात नाही तर. आणि अशा गोष्टीचा आज आम्ही जनतेच्या समोर आणणार असू. मला असं वाटतं या राज्यातली जनता डोळस आहे, सजग आहे. आणि ही जनता जो निर्णय आमच्या निवड समितीने केला, आणि मगाशी परिचयात जरी उपाध्यक्ष म्हटलं असेल तरी योगायोगाने त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री नव्हते, तर माझ्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये बाबासाहेबांना आम्ही महाराष्ट्र भूषण ठरवलं. याचा मला अभिमान आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला नंतर सहमती दिली, कारण या समितीचा हा एकमताचा निर्णय होता. आणि त्यामुळे आज राज्यामध्ये समजा आम्ही समितीने निर्णय दिला, समजा वर्तमानपत्रामध्ये अनेकांनी बाजूने लिहिलं, विरोधात लिहिलं, पण यावर सगळ्यात कडी झाली ती आज सकाळी उच्च न्यायालयाने सुद्धा गेले 50 वर्ष माननीय बाबासाहेबांनी केलेल्या कामाला पोचपावती त्यांच्या निकालातून दिलेली आहे. आणि हा महाराष्ट्र उच्च न्यायालयाचा सन्मान ठेवणारा महाराष्ट्र आहे, न्यायप्रेमी महाराष्ट्र आहे. आणि त्यामुळे आजचा सन्मान हा कसा उचित आहे हेच आज न्यायदेवतेने सुद्धा सांगितलेलं आहे. आणि म्हणून आज हा अतिशय चांगला कार्यक्रम आपण सगळे आलात. राज्यातली जनता चित्रवाहिनीच्या माध्यमातून पाहते आहे. सगळ्यांना मी मनापासून या कार्यक्रमात स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.